तर पूजा खेडकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरवरती UPSCच्या तक्रारीनंतर दिल्ली गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल। स्वतःचे आई वडिलांचं नाव बदलून परीक्षा दिल्याचा आरोप, खोटी कागदपत्र सादर केल्यानं कारवाई। निवड रद्द करण्याबाबत UPSC कडून पूजा खेडकरला कारणे दाखवा नोटीस। भविष्यात UPSCची परीक्षा देण्यापासून रोखण्यात का येऊ नये, पूजा खेडकरला UPSCचा सवाल। पूजा खेडकर यांनी जे आरोप केले आहेत त्याबाबत नोटीस मिळाली नाही। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची माहिती, योग्य वेळ आल्यावर बोलणार, दिवसेंकडून स्पष्ट। पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला दुसरी नोटीस बजावल्याची सूत्रांची माहिती। उद्या पुन्हा आपला जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी बोलावलं। पूजा खेडकर उद्या पुणे पोलीस आयुक्तालयात हजर होणार। पूजा खेडकरांनी पोलिसांकडे वेळ वाढवून मागितला। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पूजा खेडकर प्रकरणात पिंपरी चिंचवड पालिकेकडून थर्मोविटा कंपनीला सील। 2,77,000चा कर थकल्यामुळे कारवाई। याच कंपनीचा पत्ता वापरून पूजा खेडकरनं अपंगत्व प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर। पूजा खेडकरला नियमबाह्य मदत करणारे लोक कोण? ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा सवाल। पूजा खेडकरला शिक्षा व्हायला पाहिजे, जाधव यांची मागणी। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर आई मनोरमा खेडकरची पिस्तूल आणि कार पोलिसांकडून जप्त। शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल। मुळशी पिस्तूल प्रकरणात दिलीप खेडकरांना दिलासा। पुणे सत्र न्यायालयाकडून दिलीप खेडकरांना 25 जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर। दिलीप खेडकर पूजा खेडकरचे वडील।